ठाणे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 3,04,00,000 रुपये किमतीचा 1 किलो 520 ग्रॅम MD अर्थात मेफेड्रॉन जप्त केलाय। या प्रकरणी मुंब्रा येथील सलमान मुन्ना शेख वय 30 याला अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की मुंब्रा शिळडागर हद्दीमध्ये एक इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ घेऊन तो विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये सलमान मुन्ना शेख राहणार मुंब्रा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 1 किलो 520 ग्रॅम मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ मिळून आला। कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर मुद्देमालाची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे। त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 31 तारखेपर्यंत आहे। यापूर्वी सलमान शेखवर एक IPC 307 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सलमान शेखनं हा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ ज्या व्यक्तीकडून घेतला होता किंवा ज्या व्यक्तीकडून त्यानं परचेस केला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्याच्याकडे आम्ही अधिक तपास करत आहोत। त्याचबरोबर तो MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाला विक्री करणार होता या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे। आरोपीवर यापूर्वी एक 307 खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। पूर्वी त्याच्यावर ड्रगच्या अनुषंगाने किंवा NDPS कायद्यान्वये काही गुन्हे दाखल नाहीत, परंतु NDPSच्या या ड्रग पेडलिंगमध्ये किंवा ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले। ड्रग ज्या व्यक्तीकडून आणला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्या व्यक्तीकडे आम्ही अधिक तपास करत आहोत। अजून आरोपी निष्पन्न होऊ शकतात, कारण या ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये इतरही काही इसमांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। घडामोडींचे ताजे अपडेट्स मिळवत रहा लोक परिवार न्यूज सोबत।